एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलाय। सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या वकिलांकडून सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रुजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे। 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतल्या ARS असोसिएट्स या विधी संस्थेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या 7 पानी नोटिशीमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल और महासचिव ब्रजमोहन श्रीवास्तव को कानूनी नोटिस भेजा हूँ कि हमारे राष्ट्रीय अध्यक्षा का जो चुनाव हुआ बॉम्बे के अधिवेशन में, ये पार्टी के रेजुलेशन के खिलाफ हुआ। मैंने पार्टी के अधिवेशन के पूर्व संध्या पर भी लिखित पत्र मैंने अपने आला कमान को भेजा था कि ये चुनाव वर्किंग कमेटी की बैठक नहीं हुई और बिना वर्किंग कमेटी के बैठक के आप नेशनल कन्वेंशन में चुनाव नहीं कर सकते, ऐसा मेरा पार्टी का बायलॉज कहता है, जो दादा के द्वारा बनाया हुआ है। त्या संदर्भामध्ये सुनेत्रा वहिनी पवार यांच्या निवडीला मान्यता देखील दिली आणि आयोगाच्या वेबसाईटवर अधिकृतरित्या ती निवड प्रसिद्ध देखील करण्यात आली। आणि त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांनी उपस्थित केलेल्या या संदर्भानं किंवा पाठवलेल्या नोटीसला कुठलाही अर्थ उरत नाही। तरी सुद्धा त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आम्ही आमच्या लीगल टीमकडे ते सगळे तपासायला पाठवून प्रत्येक मुद्द्याचं सविस्तरपणे त्या ठिकाणी कायदेशीर भाषेतच त्याला उत्तर देखील त्या ठिकाणी दिलं जाईल, याच्याबद्दल शंका असू नये। पक्षाच्या अंतर्गत प्रत्येक ठिकाणी काही वेळेला असे प्रश्न निर्माण होऊ शकतात। असे प्रश्न निर्माण झाल्यानंतर पक्षाची एक शिस्तपालन समिती असते आणि ती शिस्तपालन समिती जी आहे त्याला सुद्धा पक्षांतर्गत असलेली पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये असलेल्या त्या समितीमध्ये आणि त्या समितीच्या पुढे असे विषय जे आहेत ते मांडायचे असतात। त्याच्याऐवजी सच्चिदानंद सिंह यांनी लीगल नोटीस पाठवून एक प्रकारे पक्षशिस्तीचा सुद्धा भंग केलेला आहे। याचा देखील त्या ठिकाणी निश्चितपणे विचार केला जाईल। यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये काही अस्वस्थ असे आत्मे असतात, त्यांना काही वेळेला पक्षांतर्गत चाललेली प्रगती खूपच असते आणि त्यातून असे प्रकार त्या ठिकाणी होत असतात। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, पक्षामधूनच अशा पद्धतीची कायदेशीर नोटीस मिळणं ही खरं तर खूप मोठी बाब आहे। ही जी बाब आहे ही समोर आल्यानंतर यामागे काही खेळी आहे का, आणि जर खेळी हा प्रश्न जर समोर येत असेल तर मग या मागे नेमकं कोण आहे हाही प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच याच्या मागे कोण आहे हा प्रश्न तर उपस्थित होतो, पण मात्र जर टेक्निकली आणि लीगली बघितलं गेलं तर सच्चिदानंद सिंह यांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी ते लीगली मांडले आहेत। खास करून जर आपण बघितलं तर त्यांनी हे सांगितलं आहे की जे ब्रिजमोहन श्रीवास्तव आहे त्यांच्याकडे अधिकार नसताना त्यांनी जे आहे 18 फेब्रुवारी 2026 ला एक राष्ट्रीय अधिवेशन बोलवलं आणि त्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांना जे आहे त्यांनी अध्यक्ष केलं आहे आणि अध्यक्षपदाची निवडणुकीची प्रक्रिया त्यांच्याकडून जी आहे सुरू झाली आहे आणि त्यांच्याकडे ते अधिकार नव्हतं। इतकंच नव्हे तर नोटिसात हे पण सांगितलं गेलं आहे की राष्ट्रीय अध्यक्षच्या निवडणुकीसाठी एक स्वतंत्र केंद्रीय निवडणूक प्राधिकरण, रिटर्निंग ऑफिसर, निवडणुकीचे वेळापत्रक या सगळ्या एक मोठी प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया कुठे ना कुठे जी आहे फॉलो नाही झाली आहे, ती पाडण्यात नाही आली आहे असं त्या नोटिसात दावा केला आहे। आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून अजित पवार यांचा निधन झालं आहे त्यानंतर या पूर्ण पक्षात जे आहे काही ना काही अनबन सुरू आहे। पक्षात कुठे जी आहे युनिटी दिसून येत नाहीये, एकमत कुठेच दिसून येत नाहीये। वारंवार काही ना काही वेगळे गोष्टी पक्षाच्या अंतर्गतच दिसून येत आहेत आणि म्हणून आता जेव्हा पक्षाच्याच अंतर्गत एक लीगल नोटीस जेव्हा पाठवण्यात आली आहे, हे खूप मोठी गोष्ट बाहेर येते आहे की अजूनपर्यंत
दोन एक असे वेगळे गट जे सांगण्यात यायचे, म्हणजेच एका गटात जेव्हा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि दुसऱ्या गटात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे जेव्हा आमने सामने होते, ते अजून पण आता आमने सामने आहेत का आणि नुसतं दाखवण्यासाठी सगळे एकत्र आहेत का, हे नक्कीच एक प्रश्न निर्माण. अगदी तुम्ही जो उल्लेख केलेला आहे, फक्त हे दाखवण्यासाठी सगळे एकत्र आहेत का, आणि त्यामुळे या अंतर्गत गटबाजीचा फटका हा या पुढच्या काळात कुठेतरी पक्षाला सुद्धा बसू शकतो, आणि त्यामुळे या संदर्भात सुनेत्रा पवार या स्वतः काही पावलं उचलतात का, आणि या कायदेशीर नोटीशीला काय उत्तर दिलं जातं हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.